पुन्हा एकदा सहयोग निवासस्थानी हे पवार कुटुंब एकत्र येणार आहे। संपूर्ण पवार कुटुंब आज पुन्हा एकदा एकत्र चर्चा करणार आहे। शरद पवार, योगेंद्र पवार सहयोग निवासस्थानी दाखल झाले। तर अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंब आज पुन्हा एकदा सहयोग निवासस्थानी एकत्र येणार आहे। 10व्याचा आजचा विधीचा जो कार्यक्रम असतो त्यासाठी पवार कुटुंब पुन्हा एकदा सहयोग निवासस्थानी एकत्र येत आहे। 2 दिवसापासून याच ठिकाणी राज्यभरातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसंच लोक पवार कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल होत आहेत। सहयोग निवासस्थानी आज पवार कुटुंबियांची बैठक होण्याची माहिती सुद्धा समोर येते। संपूर्ण पवार कुटुंब जे ते पुन्हा एकदा आज एकत्र चर्चा करणार असल्याची बाब समोर येते। शरद पवार, योगेंद्र पवार सहयोग निवासस्थानी दाखल झालेले आहेत। 2 दिवसापासून अजित पवार यांच्या स्मारकासंदर्भात पवार कुटुंबातील काही सदस्य एकत्र आलेले होते, त्यांच्या बैठका झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। आज पुन्हा एकदा पवार कुटुंब सहयोग निवासस्थानी एकत्र चर्चा करणार असल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे असं नाना पटोले यांनी म्हटलंय। दादांसारख्या नेत्याचा विमान अपघातात मृत्यू होणं धक्कादायक असं त्यांनी म्हटलंय। दादांच्या अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत असंही नाना पटोले यांनी म्हटलंय। काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल। जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत। बघा, खूप तर्कवितर्क चाललेले आहेत। ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे ते अजून पुढे आलेलं नाही। अजित पवारांसारखा एका मोठ्या नेत्यांचा या पद्धतीनं विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू होणं हे महाराष्ट्रासाठी शॉकिंग आहे। खरं तर या सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर मांडण्याची जबाबदारी केंद्रीय उड्डाण मंत्री असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील यांची आहे। हा जो संभ्रम आहे, मोठ्या प्रमाणात याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे की हा घात आहे, अपघात नाही। हे खऱ्या अर्थानं काय वस्तुस्थिती आहे तिन्ही राज्याच्या समोर आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि किंवा केंद्रीय मंत्र्यांनी याची भूमिका स्पष्ट